आपल्या इथे तुळशीची पूजा केली जाते, बरोबर. आपल्या भारतामध्ये तुळशीची पूजा तिला देवी म्हणून आपण मानतो. का तुम्हाला माहिती आहे का, फॉरेनमध्ये ह्या तुळशीचा उपयोग तिकडची लोक पूजा करण्यासाठी नाही तर कॅन्सरच्या औषधासाठी केले जातं. आणि तुम्हाला माहिती आहे तिथे कॅन्सरच्या औषधासाठी आणि अँटी एज म्हणजे जे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात हे त्याच्यासाठी ती लोक तुळशीचा वापर करतात. आणि फॉरेनचे लोक इतके इतके म्हणजे चालाक आहे. ती लोक आपल्या तुळशीला स्वतःच्या नावाने पेटंट करणार होते, कारण की आपल्या देशामध्ये तुळशीची सुद्धा प्रत्येक वर्षी निर्यात जास्त होते, खूप एक्सपोर्ट होतं. आणि त्या लोकांना त्याच्यात पण हे मन रमत नाही, म्हणून ती लोक ती स्वतःच्या नावाने पेटंट करणार होते तुळशीची. खरं जर असं त्यांनी केलं, तुळशीचं जर पेटंट त्यांनी स्वतःवरती केलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, म्हणून ते करत नाही. म्हणून आपल्या देशातून तुळशीची खूप निर्यात म्हणजे खूप एक्सपोर्ट केलं जातं. आणि फॉरेनची लोक तुळशी पण नाही, फक्त तुळशी पण नाही, ते हळद वगैरे हे पण जे औषधकारी वस्तू आहेत ते पण स्वतःच्या नावाने पेटंट करणार होते. म्हणजे जगाला दाखवणार होते की बाबा हे आमच्यामुळे होत आहे, आमच्याकडे अशी गुणकारी वस्तू आहे ज्याच्यामुळे कॅन्सरवरती औषध आहे आणि आपले जे एजवरती आहे त्याच्यावरती पण औषधं आहे. खरं असं ते होऊ देत नाही आहे. मग तुळशीचा उपयोग आपण जर पूजेच्या ऐवजी जर अजून काही आपण रोज एखादी तुळशीचा पत्ता वगैरे खाल्ला वगैरे तर आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. बघा, तुळशीचा एक पानसुद्धा किती उपयोगी आहे. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.